सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। महानगरपालिकेतील प्रधानमंत्री आवासचे चावी प्रदान कार्यक्रम संपन्न। 100 दिवसांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी। आयुक्त शुभम गुप्ता। माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या 158 लाभार्थ्यांना घरकुलाचं सर्व अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे। यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात घरकुलाची चावी लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आली। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसाच्या गतिमान, प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या अंमलबजावणी अंतर्गत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 1 महिन्यामध्ये 158 लाभार्थ्यांना 1,87,00,000 इतका अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे। या निमित्तानं आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी बाल गंधर्व नाट्यगृह मिरज इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचं बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाची चावी प्रदान करण्यात आली आहे। याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचं घरकुलाचं बांधकाम पूर्ण झालंय अशा उर्वरित लाभार्थ्यांना जवळपास 61,70,000 रुपये अनुदान वाटप पुढील 8 दिवसांमध्ये करण्यात येणार असल्याचं आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी सांगितलंय। यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या मधून समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलंय। प्रधानमंत्री आवास योजनेच्या मंजूर DPR मधील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत बांधकाम परवाना काढलेला नाही अशा लाभार्थ्यांना 31 मार्च 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीनं बांधकाम परवाना देण्याची सवलत देण्यात येणार आहे। तर यापूर्वी ज्या लाभार्थ्यांचं घरकुल मंजूर आहे परंतु बांधकाम परवाना काढलेला नाही अशा लाभार्थ्यांची नगररचना विभागामध्ये ऑफलाईन पद्धतीनं बांधकाम परवडण्याचे प्रस्ताव दाखल करून योजनेचा लाभ घ्यावा असं यावेळी सांगण्यात आलंय। तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचे सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांनी योजनेच्या कामाबाबत माहिती दिली आणि लाभार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना कक्ष नेहमी कटिबद्ध राहील अशी ग्वाही यावेळी दिली। तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री आवास योजनेचं काम अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। या कार्यक्रमाच्या वेळी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, सचिन सागावकर, समाज विकास तज्ज्ञ सागर शिंदे, इंजिनियर विहांग वाघमारे, प्रसाद जामसांडेकर यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क।